नमस्कार, येवकार तुमकां. सध्या आमी आसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राच्या आणि आमच्या फाटल्यान जो दिसता ते बेट आणि ताका म्हणटा पाणखोल जुवा. हांगा काय घरां आसा आनी भुरग्यांक समज चवथी नंतर शाळेन वचपाचें आसा जाल्यार व्हडयेन वचचें पडटा. तांकां बारीक बारीक मार्केटींग करचें पडलें, बाजार करतलो जाल्यार सुद्दां व्हडयेन येवचें पडटा. पूण ही कंप्लेन न्ही, कारण ते म्हणटा की आमी खूश आसा ह्या जुव्याचेर. ते खूश कित्याक आसा आनी एक्झॅक्टली ह्या जुव्याचेर एक वेगळेच तरेचे जनजीवन कशें बसलां ते तुमच्या मुखार हाडपा खातीर आमी पासय शूट करता. आनी देव बरें करूं म्हणटा, खास करून ह्या एरियेंतल्या लोकांक जाणी आमकां हो जुवो दाखयलो आनी हांगा आपयलो. आनी खास करून म्हाजो मित्र विवेक तामणकार जो ह्या एरियन रिपोर्टर आसा, एक सिनियर पत्रकार आसा, तोय आमचे बरोबर येतलो. आनी आमी जाणून घेतले की ह्या जुव्याचेर एक्झॅक्टली लोक कितें करता. आनी आमी खूब फावटी म्हणटा खूश रावपा खातीर हे जाय ते जाय, पुणून खुबश्यो गजाली नासतना सुद्दां मनीस कशें खूश रावपाक शकता ते आमी पळयतलेत. किती लोक असतात त्याच्यात? 35 घरं आहेत. 35. आणि आता किती लोक राहतात तिकडे? त्याला 150 वस्ती असतात. 150-200. लहान मुलं 5वीपर्यंत शाळा आहे. 5वीपर्यंत शाळा. आणि या खाडीचं नाव काय? कालावल खाडी. कालावल. हां, ओके. वालावल तसं कालावल की? कालावल खाडी. अच्छा. माडाची झाडं आहेत, पण शेती आहे आतमध्ये. शेती आहे याच्यावर? हो, माडीचा व्यवसाय आहे, माडीचा व्यवसाय. मच्छीमारी आहे. काय मच्छीमारी करतात? हे बोय, तांबोशी, पालू, शेंगटी, कोलंबी, खेकडे. आता या बेटावर बाहेरची कोणीच येऊन स्थायिक नाही झालं बाहेर ना इथलेच आहे स्थानिक. म्हणजे यायला ते बघून जातात, जागा बिगा परवानगी नाही? विचारतात. असं काय नाही, येतात पण ते कसं येऊन जातात. असे परवानगीशी काय नाही, कोणी जागा घेऊन बांधू शकतो. ओके. इकडे बांधले, इकडे मालवणचं आहे, त्यांनी जागा घेतली. हा, आणि इकडे बांधले. गाडी इकडे रिसॉर्ट वगैरे तसं काही नाही? रूम झाले, नवा ठिकाणी बांधले रिसॉर्ट. खूपशे जाण म्हणटा की निसर्गाकडे रावल्या उपरांत आपल्याक अत्याधुनीक सुविधा मेळना आनी ताका लागून खूश नासता. पूण ह्या बेटावयले लोक आसा ते हांगा खूश आसा. अशें न्ही की सगळेच आसा, कारण खुबशे जाण हांगच्यान मुंबई गेल्ले आसा, पूण जे हांगा उरल्या आनी जे रावल्या ते हांगा सुखान जगता. तांकां सादें सामान सुद्दां हाडपा जाय जाल्यार अशें व्हडयेन बसून हे खाडी क्रॉस करून वचचें पडटा. हे बेट गोंयच्यान सुमार एक 100 किलोमिटराचेर आसा. तुमी जर मालवण येत जाल्यार कोणाकूय विचारलें जाल्यार ते तुमकां दाखयतले. मालवणच्यान सुमार एक 20 किलोमिटर, 7 किलोमीटर. 7 किलोमिटर. आणि आमचे बरोबर आसा गुरुनाथ निवाळकर. नमस्कार. गुरुनाथ निवाळकर हे ॲक्च्युअली ताणीच आमकां हो जागो दाखयलो. तुम्ही मराठीत बोलू शकता, मला मराठी हो. तेवढी जमत नाही म्हणून. चालेल. ओके, जरा सांगा या बेटाविषयी. हा बेट एकदम सुंदर आहे, मस्त आहे, निसर्ग रम्य आहे आणि इथे तुम्ही खरोखरच विजिट द्या एकदा. आणि इथे 2-3 रूम आहेत, त्यांचं नाव काय? रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट आहेत. गोलतकरांचं आहे, मिठगावकरांचं आहे. इथे तुम्ही स्टे केल्यावर खरोखरच तुम्हाला आनंद वाटेल आणि एकदम वेगळं पण वाटेल. ओके. त्याच्यामुळे आता मालवणमध्ये जे पर्यटक येतात ते इकडे येत नाही आता? येत नाही, पण आम्ही त्यांना रेफरन्स देऊन त्यांना इथे पाठवतो. ओके. हा, कोणालाच माहिती नाही. सगळ्यांना माहित नाही. सगळ्यांना हे स्पॉट माहिती नसतात, त्याच्यामुळे आम्ही इथे पाठवतो. तरी आम्ही पावले आसा हांगा पाणखोल जुवा हांगासर. आनी इंट्रस्टींग ही गजाल आसा की सिंधुदुर्गान अशी कांय बेटां आसा, आयलँड्स आसा जंय लोक रावता, लोकवस्ती आसा. आनी सगळ्यात म्हत्वाचें म्हणजे भायल्यान येवन हांगा एनक्रोचमेंट जावना. हांगा जे धंदे करता किंवा रिसॉर्टूय आसा जाल्यार ते स्वता तेंच्याच लोकांचे आसा आनी तांणी ती मेंटेन केल्ली आसा. पळोवया पाणखोल जुवा. आनी आमचे बरोबर आसतले गुरुनाथ निवाळकर आणखी मनीष ना? ओके, मनीष. ते दोगूय जाण. आणि ॲक्च्युअली आतां कॅमेरामॅन म्हणून आमचो विवेक तामणकर आसा तेवटेन, ताकाय मागीर आमी जॉईन करून घेतली. वैशाली पाटकर. मंगेश पाटकर ओळखतं काय मला माहिती हां, हां. तो मुंबईला असतात सगळे. हां. आणि इकडे
मग इथे आता मी एकटीच असते. बाजार वगैरे करायचं असेल तर मालवणला मालवणला होडीतून मग गाडी करायची. इकडनं होडीतून गाडी, गाडी हा गाडीतून मग बाजार करून परत यायचं. परत गाडीतून पुन्हा होडीतून घरी येणार. मग तुम्ही आठवड्याचा बाजार सोबत पुन्हा करता? आठवड्यात ना माझ्याकडे फ्रीज नाही काय नाही ना. मग मला काय नेहमी भाजी हवी अशी काय नाही. मी मुगाचीच भाजी खाते. हा कडधान्य वगैरे नाही खात. मला भारी पडतं. हा मग दमा वगैरे आहे ना मला. हा मग ब्लड प्रेशर डायबिटीज सगळं आहे मला. अरे ओके. मग पायांना गॅप पडले का दोन काय मग होत तुम्ही नाही जाता कसं? मला. अशी धरून जाते पण मला मी पिशवी कोणात राहणार नाही त्यांना मग 20 रुपये काहीतरी देते. हा मग इकडे येतं. आम्हाला आता 33 वर्ष आली इथे लग्न करून इकडे? लग्न करून इथे आले. मला 3 मुली आहेत. हा तिन्ही मुलींचं माझ्या लग्न वगैरे झालेलं आहे. ओके. आणि इथे जुव्यावरच एक आहे, एक मालवणला, एक राजापूरला. आता बेटावर राहण्यासाठी काय काय समस्या असतात? म्हणजे इकडे जाण्यासाठी वगैरे? जाण्याचं सगळं होडीचं प्रवास, आमका आणण्याचा सगळा बेटा मालवणहून हडीवरून इथे सेरेशन दुकान सगळं. ओके हो मग इथे जुव्यावरच आमचा काहीच नाही. ओके. सगळं आमका हे महिन्याचा बाजार, पावसात येण्या जाण्याचं कांदे बटाटे सामान मिळालं सगळं मालवण. आता ही तुमची गोलतकर फॅमिलीचं घर? सगळी गोलत करत फॅमिली. 9 कुटुंब आहे. 9 कुटुंब. तुमचं मोठं घर म्हणजे किती वर्षापूर्वीचं घर आहे हे असं? जवळजवळ आमकाच आता येते आता हे 70 वर्षाचा घर अगोदरचा. हे आमच्या पूर्वीचे म्हणजे आमचे मिस्टर गेले पण दीर सांगतात 70 वर्ष झाली त्याच्या पूर्वीचा घर आहे. त्या पूर्वीचं घर आहे. आता इकडे राहण्यासाठी कठीण असतं की बरं वाटतं तुम्हाला? आम्हाला आता सवय झाली, आम्हाला बरं वाटतं. अन्ना बिन्न सगळं आमचा हडीवरूनच असतं. हडी मालवण. हा मालवण. हो हो ओके. म्हणजे तुमचा बाजार मालवणला? हो हो माझं. आमच्याकडे झाडू बनवतात नारळ विक्रीसाठी, हे सुपारे, हे असं आमचा व्यवसाय असतं आमच्या घरात. ओके. तुमचं नाव सांगा. मिलन विठ्ठल गोलतकर. ओके. आणि हा इकडे वृक्ष आहे तो काय झाला? तो पियान वादळ आलं ना त्याच्यात म्हणजे मुळासकट उपटून पडला तो. आता इकडे वादळ वगैरे येतं तेव्हा या बेटवर काय परिस्थिती असते? वादळात काय नाही, वादळ आलं की सगळे घरात, पण आमची मनुष्य आणि म्हणजे झालीच नाही. आता किती वर्ष, आता मला तर 32 वर्ष झाली लग्न होऊन इथे आल्यावर, पण एकदा पण तसं काही झालं नाही. पूर येतात, पूर भरपूर येतात. आणि पावसात काय परिस्थिती आहे इकडे? पावसात तसं काय नाही, सगळी पाणीच पाणी असतं सगळीकडे. इकडे वरती बेटावर पाणी येतं? पाणी येतं, होय. इथे पाणी येतं, तुम्ही उभे राहिलात ना तिथे पण पाणी असतं. मग त्यावेळी लोक बाजाराला वगैरे कसे नाही नाही, जातात? बाजाराला आम्ही पावसाच्या अगोदर सगळं आम्ही भरून ठेवतो. म्हणजे 3 महिन्या? सामान, हा सामान. आणि रोज आता शाळेत वगैरे मुलं आमची होडीतूनच जातात. मालवणला इथली लोक शाळेतच आहेत पोरं सगळे. आणि पावसात मग काय पावसात करतात? पण जातात, होडीतून? होडीतूनच जातात. हो. पण पावसात जो सामान लागतो ते तुम्ही इकडनं नाही नाही, पहिल्या? भरून ठेवतो आणि आणतात पण. आता भाजी वगैरे रोजच्या रोज पाहिजे ती पण घेऊन येतात. तसं काही नाही, दूर पडत नाही तुम्हाला? पडतं दूर, पण काय आता आम्हाला इथेच आवडतं ना. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत आणि त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालावल खाडीतलं हे बेट. याला पाणखोल जुवा बेट म्हणतात आणि याच्यामधला खोत जुवा बेट आहे. पावसाळ्यामध्ये या संपूर्ण बेटावर पाणी पसरलेलं असतं आणि इथली लोक त्याही अवस्थेमध्ये इथे व्यवस्थितपणे राहतात. त्यांची कोणतीही तक्रार नसते. या बेटाचेर पावसात उदक साचता आणि ताका लागून लोकांनी घर, आम्ही पळयता हे मातयेचे घर आसा जे तांणी बांदलां आणि ताका एक विशिश्ट हायट दिवन बांदला. म्हणजे उदक कितले आयले जाल्यार ते घरान वचना आणि ते घराक अफेक्ट करिना. सो हे तरेची घरां तुमकां खूब कमी पळोवपाक मेळटली एल्सवेर. पूण ह्या बेटाचेर जी घरां आसा ती ह्याच तरेची आसा
की उदक आयलें तरी पूण भितर वचूं जायना. हे कधीपासून घर कधीपासून आहे तुमचं? हे आता माझी ही तिसरी पिढी हां समज. माझा 1931 सालात जन्म, 36 सालात. 36 साल. हा. आणि हे आता नाही, उंच घर केव्हा बांधलं आठव कसा, तेव्हा मोठा पूर आला होता ना, 31 साला, 1931 साल, माझ्या जन्माच्या आधी समजलं. तेव्हा हां. 1931 साली हे बेट पाण्याखाली गेलं होतं. नाही समजलं भैया. हा, हे बा बेट तुमच्या बा म्हणणे बेट नाही खाली गेलं. मी शाळा नाही शिकली. हां खाडीत पाणी, खाडीचं पाणी इकडे आलं होतं. नाही नाही, हे जे आहूराचा आहूर म्हणतात ना, हो ओके. म्हणजे पाऊस पडताना जास्तीला हो तेव्हा आला होता. तेव्हा आलं होतं. हो, त्याचीच म्हणजे उंची नाही तर अशी घरं होती आमची समाजला. हां असा जाऊचा होता, अशी छपराची ही. हां नंतर ह्या उंचीचा बांधला माझ्या जन्माच्या 31 साला. आणि त्याच्या पूर्वीच्या आमचा आजोपण जो असं बैठ्या घरात होतो. बैठ्या माका. घरात होतं. हो. म्हणजे असं खात झुकून जायचं. झोपून म्हणजे झोपडपट्टी तुमच्या हां. भाषेत का म्हणतात. तुमचं उदरनिर्वाह काय आहे इकडे? इकडे काय नाही, घरापुरती जागा. नाही म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करतो? पोटाला टेकाची झाडं चार लावली हां. समाजला. तुमचं नाव काय? माझा नामदेव बापू खोड. या मनुष्यवस्तीकडे अद्यापही बघण्याचा दृष्टिकोन जो सरकारचा आहे तो बदललेला दिसत नाही. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीशी सामना इथल्या लोकांना करावा लागतो, पण निसर्गाशी झगडत झगडत ही माणसं आजही जगत आहेत आणि इथल्या निसर्गावर विश्वास ठेवून त्या आपला व्यवहार व्यवस्थितपणे चालवत आहेत. इथल्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन म्हणजे इथली माड बागायती, इथली सुपारी बागायती आणि त्याच्यासोबतच त्याच्या अनुषंगाने येणारे व्यवसाय. मग माडी व्यवसाय असेल किंवा माडाच्या झावळ्यापासून बनवली जाणारी झाडू व्यवसाय असेल किंवा अन्य काही किरकोळ गोष्टी असतील. शेती आहे, परंतु पावसाळ्यामध्ये खाडीचं आणि समुद्राचं खारं पाणी या इथल्या शेतीमध्ये शिरत असल्यामुळे तेवढ्याशा प्रमाणात शेतीमधून फारसं उत्पन्न इथल्या लोकांना मिळत नाही. तरी इथल्या निसर्गाशी झगडत इथली माणसं जगतायत. खऱ्या अर्थाने या सगळ्या झगडण्याकडे गव्हर्नमेंटने लक्ष देण्याची गरज आहे. तर हे आशिल्लें पानकोल जुवा बेट, जंय आमी तुमकां भोंवणून हाडली पासय. परतूय ते सांगता, रिपीट जातले तरी पुणून निसर्गा बरोबर कशें रावप ह्या लोकांनी आमकां शिकयलां. सो आमी तांचे कडल्यान धडो घेवपाक जाय की निसर्ग आनी आमी एकामेका बरोबर रावलो जाल्यार आमी बाकीच्यो ज्यो कंप्लेनी करता त्यो आमी कंप्लेनी करप बंद जातले. तुमी पळयतात पासय ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewsup.com. चॅनल पार्टनर्स RDX गोवा, प्रोडक्शन पार्टनर्स प्रसाद देशपांडे मेंटोड गोवा बायलेंड.in. आणि स्पेशल थँक्स विवेक तामणकर जो म्हजो फ्रेंड आसा, जो सद्या शूट करता, आणि मनीश जो उलोवपा फाटी फुडें सरता हितूच्यान, आणि गुरुनाथ निवाळकर. पळयत राव.